श्री स्वामी समर्थ. देवघर हे आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. रोज आपण आपल्या देवांची भरपूर अशी सेवा उपासना करत असतो. देवघरामध्ये अनेक प्रकारचे वास्तूचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात, तरच आपण केलेल्या सेवेचं किंवा उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तर देवघरामध्ये चुकूनही आपल्याला ह्या ज्या 3 मूर्ती आहेत किंवा या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या नसतात. या वस्तू जर आपण ठेवल्या तर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. घराची प्रगती थांबून जाते, वास्तुदोष तयार होतो, त्याचबरोबर देवदोष आपल्या घराला लागतो, केलेल्या कामाचं फळ आपल्याला मिळत नाही, अडचणी अडथळे चालू होतात, नवरा बायकोमध्ये भांडणी होतात, आई वडील मुलांमध्ये भांडणी होतात, घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही. त्यामुळे आपल्याला देवघराबाबत कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या वस्तू ठेवाव्यात, कोणत्या ठेवू नये, याची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, याच व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणवरती क्लिक करा, संपूर्ण माहिती मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.